नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर, संचालक देवगिरी IAS अकॅडमी बीड. आता हा व्हिडिओ खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी आहे किंवा अशा मुलांसाठी आहे जे नवीन MPSC ची तयारी करण्यासाठी आलेले आहेत किंवा त्यांना व्यवस्थितपणे गायडन्स मिळत नाहीये, त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन कोणाचं मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आजचा खास करून असणार आहे. बघा, आता एक महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवा की आता तुम्ही MPSC करायला आला आहात, पण याच्या मागचा तुमचा उद्देश काय आहे. आता माझ्या मते तर आता तुम्ही MPSC करायला आला आहात. आता पहिलं गोष्ट म्हणजे जर तुम्ही संघर्ष करताय त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक वाटा देखील तुमचं एक सर्वांचाच उद्देश असतो. बघा की आपल्याला एक आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक स्टॅबिलिटी येते, म्हणजे आर्थिक आपण स्थिर होतो आर्थिक दृष्ट्या. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना संघर्ष करायचा असतो, हे तर महत्वाचं आहे. पण त्याच्या पुढे जाऊन एक महत्वाचं म्हणजे काय की आपण MPSC करतोय म्हणजेच आपण प्रशासनात जाणार आहोत, म्हणजेच परमनंट गव्हर्नमेंटमध्ये जाणार आहोत. मग त्यासाठी आपले काही इथिक्स किंवा आपले काही तत्व असायला हवेत. मग ते तत्व कोणते? जसे आपले तुकाराम मुंडे साहेब जे आहेत तसे तत्व तुमच्या अगोदरपासून असायला हवेत. बघा, आता एक महत्वाचं म्हणजे काय, तुम्ही राज्यसेवेची तयारी जर करत असाल तर राज्यसेवेची तयारी करत असताना तुम्ही DYSP किंवा डेप्युटी कलेक्टर तहसीलदार जर व्हायचं म्हणलं तर तुमचे इथिक्स किंवा मॉरॅलिटीचा जो काही भाग आहे तो ते अतिशय चांगले असायला पाहिजेत. बघा, म्हणजे समाजापेक्षा दुसरं काहीही मोठं नाही. हा जो काही मोठं आहे तो मोठं ठेवून तुम्हाला MPSC ही क्रॅक करावं लागत असते. पण नंतर हे जे काही वास्तवात ज्यावेळेस अंमलात आणण्याची ज्यावेळेस गोष्ट येते त्यावेळेस बहुतांश अधिकारी हे अंमलात आणत नाहीत. त्यांच्या पुढे एक पोस्ट मिळाल्यानंतर किती पैसा खायचा हेच ते मोठं ठेवतात. पण तसं न करता आतापासूनच व्यवस्थितपणे आपल्याला प्रशासनामध्ये जाऊन आपली आर्थिक स्टॅबिलिटी ही पगारावर भागणार आहे, म्हणून आपण जे काही पूर्ण सर्वस्व जे काही केलेलं आहे, आपल्या आई वडिलांचं स्वप्न असो की आपलं स्वतःचं स्वप्न असो, ते आपण प्रशासनामध्ये देऊन गोरगरिबाची सेवा करणं हेच आपला मोठं असायला हवं. बघा, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे काय, क्लास 1 अधिकारी, क्लास 2 असेल किंवा क्लर्क पण असेल, चांगला पगार असतो. त्यासाठी दुसऱ्या पैशांच्या भानगडीत पडायचं नाही. आपण गोरगरिबांची मदत कशी करू याच्यावर पहिला आपण लक्ष ठेवायचं. हा अगोदर तुमच्या जो काही प्रिपरेशनचा जो काही काळ आहे किंवा तयारी करण्याचा काळ आहे त्याच्यामध्ये हा तुम्ही एक तुमचं तत्व म्हणून ठेवायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. बघा, आता एक महत्वाचं म्हणजे आता दुसरं म्हणजे तुम्ही जे काही MPSC ची तयारी करण्यासाठी आला आहात, आता तुम्हाला बनायचं डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP म्हणजे राज्यसेवेची तयारी करताय तुम्ही. आता याच्यामध्ये विषय कोणते कोणते आहेत आणि ती सुरुवात कशी वाचवण्यासाठी करायची हे एक महत्वाचं आहे. बघा, आता एक महत्वाचं म्हणजे आता विषय सुरुवातीचे किंवा त्या अगोदर पेपर कसे होतात ते अगोदर थोडंसं समजून सांगतो. त्याच्यात अगोदर मी राज्यसेवेचा पूर्ण सिलेबसच्या बाबतीमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईल, त्याच्यामध्ये तुम्ही तो पाहून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता एक महत्वाचं म्हणजे काय की अगोदर आपल्याला प्रिलिम होत असते. बघा, प्रिलिम म्हणजे आपल्या भाषेमध्ये जी काय पहिली परीक्षा जी असते त्याला म्हणलं जातं प्रिलिम. आता प्रिलिम जे काही आहे ती प्रिलिम असते आपली सध्याच्या घडीला आहे ती 200 मार्काची. सॉरी, 200 मार्कावर मेरिट लागतं. ती टोटल आहे 400 मार्काची आणि मेरिट जे आहे ते 200 मार्कावर म्हणजेच GS पेपरवर ते मेरिट लागत असतं. बघा, आणि जे 200 साठी जे आहे ते आपलं आहे CSAT. ते CSAT आहे क्वालिफाईंग. ठीक आहे, 33% तुम्हाला पासिंग असायला हवं लागतं. ते कन्सिडर तुम्हाला तुमच्या मेरिट मध्ये प्रिलिमच्या मेरिट मध्ये गृहीत धरलं जात नाही. ठीक आहे. आता हे GSच्या पोर्शनवर किंवा GSच्या मार्कावर तुम्हाला मेरिट लागत असतं प्रिलिमचं. त्यानंतर दुसरी स्टेज तुमची आहे. आता MPSC ची स्टेज इथे लिहूयात आपण. ठीक आहे. आता MPSC स्टेज जी दुसरी आहे ती आहे मेन्सची. आता मेन्सची स्टेज आता ही महत्वाची म्हणजे सध्याच्या घडीला ही आहे काहीतरी 1750 काहीतरी समथिंग आहे किंवा 1775 असेल मे बी. ठीक आहे. आता हे जे काही मार्क्स आहेत, आता या मार्क्स मध्ये एक महत्वाचं म्हणजे पहिला जो पेपर असतो तो आहे क्वालिफाईंग म्हणजेच मराठी आणि इंग्लिशचा. त्यानंतर 4 GSचे पेपर होतात आणि त्यानंतर 2 ऑप्शनलचे पेपर होतात. हे अगोदर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्यवस्थितरित्या. आता मेन झाल्यानंतर तिसरी राऊंड असतो आपला इंटरव्ह्यूचा, म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये मुलाखत असं म्हणतो. बघा, आता एक महत्वाचं म्हणजे प्रिलिमचं. आता याच्यानंतर शेवटचा कट ऑफ लागत असतो
आता शेवटचा कट ऑफ लागल्यानंतर आता हे शेवटच्या कट ऑफ मध्ये प्रिलिमचे मार्क्स पकडले जात नाहीत, त्याच्यामध्ये मार्क्स पकडले जातात मेन्स आणि इंटरव्ह्यू या दोन स्टेजचे मार्क प्लस होतात आणि शेवट त्या दोन स्टेजवरच्या मार्कावरून शेवटचं फायनल मेरिट लागत असतं बघा. आता हे अशा पद्धतीने हे झालं परीक्षाचं थोडस बेसिक. आता याच्यानंतर हे विषय जे आहेत ते अगोदर समजून घ्या. आता विषयामध्ये बघा प्रिलिमचे जे काही विषय आता मेन्सचा मी सिलेबस पूर्णतः व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी देत आहे, त्यामध्ये तुम्ही पाहून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता प्रिलिमचे जे काही सब्जेक्ट आहेत बघा, प्रिलिम ठीक आहे. आता या प्रिलिमचे जे काही सब्जेक्ट आहेत त्यामध्ये पहिला आहे आपला समजा पॉलिटी घ्या, दुसरा हिस्ट्री घ्या, तिसरा इकॉनॉमिक्स घ्या, चौथा जिओग्राफी घ्या, पाचवा सायन्स घ्या. सायन्स राज्यसेवेच्या प्रिलिम मध्ये सर्वात मोठा फॅक्टर आहे, खूप गरजेचा आहे तो. त्यानंतर करंट अफेअर घ्या म्हणजे चालू घडामोडी. त्यानंतर पुढं आपला एन्व्हायरमेंट घ्या. आता हे जे काही विषय आहेत आता जे याचे झाले पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक, जिओग्राफी, सायन्स, करंट अफेअर आणि एन्व्हायरमेंट. आता याचे जे काही पोर्शन आहे ते बघा सगळ्यात जास्त मार्क्स किंवा क्वेश्चन हे येतात सायन्स वरती 20 मार्क्स साठी, आणि जे काही एन्व्हायरमेंट आहे त्यासाठी सर्वात कमी मार्क्स म्हणजेच 5 क्वेश्चन त्याच्यावर येत असतात बघा. आणि जे बाकीचं आहे त्या पॉलिटी वरती, हिस्ट्री वरती, आता या जे करंट अफेअर आहेत त्याला येतात 15 मार्क्स. त्यानंतर जिओग्राफी आहे त्याला येतात 15 मार्क्स, इकॉनॉमिक्सला पण 15 मार्क्स, याला पण 15 आणि याला पण 15, किती झाले 60 आणि 40 असे झाले 100. आता हे 100 प्रश्नांपैकी हे प्रत्येक प्रश्न 2 मार्क्ससाठी असतो, असे 200 मार्कावर मेरिट लागत असतं बघा. आता एक महत्वाचं म्हणजे आता हे जे काही मार्क्स वेटेज सांगितलं याच्या नंतर आता एक महत्वाचं म्हणजे बुक सोर्स. आता पुस्तक कोणतं कसं वाचायला हवं ते अगोदर सांगतो बघा. आता एक महत्वाचं म्हणजे काय, आता पॉलिटी जर तुम्ही करत असाल, जर तुमची आता याच्या पण अगोदर हे जे पुस्तक सांगतोय त्याच्या पण अगोदर तुम्ही काय करायचंय, अगोदर पूर्णतः स्टेट बोर्डचे पुस्तक जे आहेत महाराष्ट्र शासनाचे, ते महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्डचे पुस्तक पूर्णतः हे सगळे चौथी ते आपले 10वी पर्यंत पूर्ण ते वाचून काढायचे आहेत. प्रत्येक म्हणजे इतिहास, भूगोल असेल, नागरिक शास्त्र असेल, याचे सगळे विषयाचे किंवा सायन्स असेल, हे सगळे विषयाचे पूर्णतः वाचून काढायचे आहेत. त्यानंतर पुढचं आहे किंवा एनसीआरटी, स्टेट बोर्ड किंवा एनसीआरटी दोन्हीपैकी एक तुम्ही वाचायला हवं. आता हे झाल्यानंतर तुमची पुढची स्टेज म्हणजे हे जे विषय आहेत ते बघा. आता पॉलिटीसाठी तुम्ही सुरुवातीला वापरायचंय कोळंबे सरांचं. कोळंबे सर, आता कोळंबे सरांचं झाल्यानंतर दुसरं वाचायचं आहे आपल्याला एम लक्ष्मीकांत. ठीक आहे. आता एम लक्ष्मीकांत सरांचं वाचायचं आणि हाच नंतर तुम्हाला एक तयारी करण्यासाठी हेच पुस्तक तुम्ही कंटिन्युअस ठेवायचं आहे, कारण एम लक्ष्मीकांत हे युपीएससी साठी देखील तेच रेफर केलं जातं. आणि कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे तुम्हाला एक बेसिक माहिती व्हावी किंवा एक सुरुवात असण्यासाठी एक सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सुरुवात करण्यासाठी कोळंबे सरांचं वाचायचं आहे. त्यानंतर जे आपलं हिस्ट्री आहे, हिस्ट्रीसाठी आपल्या समाधान महाजन सर जे आहेत, समाधान महाजन सर, युनिक अकॅडमीचं हे पुस्तक आहे समाधान महाजन सरांचं, हे तुम्ही रेफर करायचं आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स साठी देसले सरांचं पुस्तक आपण रेफर करायचं बघा. त्यानंतर जे काही जिओग्राफी आहे त्यासाठी सौदी सरांचं तुम्ही हे पुस्तक वाचायचं बघा. सौदी सरांचं झाल्यानंतर तुम्ही ग्रोवर केलं तरी अगदी उत्तम. ठीक आहे. त्यानंतर सायन्सचा जो काही भाग आहे ते सायन्स साठी अगोदर तुम्ही स्टेट बोर्ड करणं म्हणजे स्टेट बोर्डचं हे बऱ्यापैकी तुम्हाला पाठच झालेलं पाहिजे, हे खूप डीप मध्ये करायचं. आणि त्यानंतर जे सचिन भस्के सर आहेत, सचिन भस्के सर असतील, सचिन भस्के सरांचं किंवा जे अनिल कोलते सर आहेत, अनिल कोलते सरांचं पुस्तक तुम्ही रेफर करायचंय बघा. आता हे 2 पुस्तक सांगेल ते तुम्ही पाहून ते निवडायचे आहेत. त्यानंतर दुसरं म्हणजे जे करंट अफेअर आहे ते करंट अफेअर मध्ये तुम्ही सिम्प्लिफाईड करू शकता किंवा पृथ्वी परिक्रमा करू शकता. आता पृथ्वी परिक्रमा जे आहे
ते मासिक येतं आणि जे सिम्प्लिफाईड आहे ते तिमाही येतं बघा. आणि ते शेवटच्या जे काही इयरबुक आहे म्हणजे एक वर्षाचं पूर्णता येतं त्यामध्ये पण येतं. आणि इन्व्हायरमेंट साठी माझ्यामध्ये तुम्ही सध्या नाही केलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. मग अशा पद्धतीने हे जे काही, कारण 5 मार्काचंच वेटेज आहे. ठीक आहे. आणि हे महत्वाचे आपले विषय जे आहेत ते आपल्याला अगोदर व्यवस्थितपणे वाचणं गरजेचं आहे बघा. आणि त्यामध्ये आता पहिली स्टेज कोणती सांगितली, पहिली स्टेट बोर्ड वाचायचं किंवा एनसीआरटी वाचायचंय, त्यानंतर हे पुस्तक वाचायला सुरुवात करायची. आता हे पुस्तक वाचत असताना एक आपल्या लोकसेवा पब्लिकेशनचं 21,000चा ठोकळा मिळतो बघा. 21,000 प्रश्नसंच. ठीक आहे. आता 21,000 प्रश्नसंच जो आहे तो आहे आपल्या लोकसेवा पब्लिकेशनचा. तो 21,000चा प्रश्नसंच आपल्याला घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्ही हे पुस्तक वाचलं किंवा एका चॅप्टर नंतर हे प्रश्न सोडवायचे किंवा एक पूर्ण पुस्तक झाल्यानंतर हे जे प्रश्नसंच आहे ते प्रश्न सोडवायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रत्येक विषय आणि विषयाच्या सोबतच तुम्ही हे जे काही मी बुक लिस्ट दिलेली आहे ती पुस्तक एक सोबत सगळे आणायचे नाहीत. जर तुम्ही क्वालिटी सुरुवात केली तर कोळंबे सरांचं अगोदर आणायचं, नंतर एम लक्ष्मीकांत सरांचं आणायचं, त्यानंतर हिस्ट्री जर सुरू केलं तर समाज महाजन सरांचं आणायचं. ठीक आहे. असं एक एक पुस्तक तुम्ही वाढवत जायचं आहे. एक सोबत बुकस्टॉलून कधीही पुस्तक आणायचे नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही बिनधास्तपणे तयारी चालू करायला हवी. त्यामध्ये काही अडचण आली तर मी तर तुमच्या सोबत रोजच भेटेला आहेच. ठीक आहे. आणि जरी काही अडचण खूप मोठी वाटली तर मला सोशल मीडियावर कुठेही मेसेज करू शकता. अदरवाईज माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर मी त्या ठिकाणी देत आहे. त्याच्यावर देखील मला डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करायचा. खूपच अर्जंट वाटलं तर मला डायरेक्ट फोन केला तरी काही हरकत नाही. एक महत्वाचं म्हणजे काय, आपल्या देवगिरी IAS अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सर्वांनी आवर्जून सबस्क्राईब करायचंय बघा. सर्वांनी आवर्जून. लवकरच आपलं ऍप्लिकेशन देखील आपण बनवत आहोत. आपलं ऍप्लिकेशन देखील प्ले स्टोअरवर लवकरच आपलं दिसेल. कारण हे सगळं तुम्ही जे सपोर्ट करताय त्या सपोर्टमुळेच मी लवकर ते देवगिरी IAS अकॅडमीचं जे ऍप्लिकेशन आहे ते देखील आपल्या समोर लवकरच मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपल्या या युट्यूब चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं नक्की विसरायचं नाही. आणि जे काही बेल आयकॉन आहे ते दाबण्यासाठी देखील विसरायचं नाही. आवर्जून सर्वांनी सबस्क्राईब नक्की करायचं. काही अडचण आली बिनधास्त मला फोन करायचा किंवा मेसेज करायचा. थँक्यू.